सर्वप्रथम मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांना सायप्रस देशाचा बहुमान सर्वोच्च असा पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल मी माननीय प्रधानमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि मी माननीय प्रधानमंत्र्यांना आणि माननीय गृहमंत्र्यांना राज्यसभेचा खासदार म्हणून मी एक पत्र लिहिलं होतं की आमच्या ज्या सगळ्या सीमा आहेत त्यामधला जो भूभाग जो आहे, जमिनीचा भाग 15,600 किलोमीटरचा भाग हा भूभाग आहे आणि 7,500 किलोमीटरचा भाग हा सागरी सीमा लागून आपल्या हिंदुस्थानला आहेत। तर त्यामध्ये काम करणारे आमचं CISF आहे, CRPF आहे, TIBP आहे, BSF आहे, आसाम रायफल्स आहे, तटरक्षक दल आहे, सागरी सीमामधलं पोलीस दल आहे, अशा अनेक प्रकारच्या आमच्या ज्या सगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, या सगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस दिवस रात्र अहोरात्र डोळ्यामध्ये तेल घालून या हिंदुस्थानची रक्षा करत आहेत। त्यामुळे आमचा देश सुरक्षित आहे। पण यांच्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीची सुसूत्रता यावी याकरता मी दक्षिण आफ्रिकेमधला यांचा संदर्भातला एक आयोगाच्या संदर्भातला विषय मी पाहिला। त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून त्यांचं एक प्राधिकरण स्थापन केलं होतं दक्षिण आफ्रिकेने। त्या संदर्भातलं एक निवेदन दक्षिण आफ्रिकेने जे स्थापन केलेलं आहे ते मी निवेदन आदरणीय प्रधानमंत्रीजी आणि आदरणीय गृहमंत्रीजींना मी ते दिलं आणि त्यावरती आधारित अशा पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीने जेणेकरून या देशामध्ये घुसखोरी होऊ नये, मानवी तस्करी होऊ नये, या भागामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर होऊ नये आणि आत्ताचा जो काही दहशतवाद रोखण्याच्या संदर्भात आणि जो ड्रग माफिया आहे यांना रोखण्याच्या संदर्भातलं एक सगळ्यात मोठं काम जर या सगळ्या तटरक्षक दलापासून ते CRPF, CISF, TIBP या सगळ्यांना जर एकत्रित एक प्राधिकरण जर केलं तर आपसातली सुसूत्रता, संवाद आणि समन्वय होऊन आमच्या देशाची संरक्षण करण्याची जी क्षमता आहे याच्यामधलं सामर्थ्य वाढेल। या दृष्टिकोनातून माननीय प्रधानमंत्र्यांनी माननीय गृहमंत्र्यांना एक पत्र मी दिलेलं त्यांना पाठवून गृह मंत्रालयाने मला त्या संदर्भातलं एक पत्र पाठवलं आहे। त्यामध्ये त्यांनी त्या दृष्टिकोनातून हे प्राधिकरण स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने सकारात्मक पाऊल उचलल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आदरणीय प्रधानमंत्र्यांचे आणि माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। बांगलादेश, चीन आणि म्यानमार यांच्या ज्या सीमा आहेत यावरती कुंपण घालण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे। काही ठिकाणी कुंपणाच्या सीमांवरती कुंपण टाकताना काही ठिकाणी गावकरी मंडळींच्या थोड्या बहुत अडचणी येत असतात आणि मी त्या भागातला प्रवासी कार्यकर्ता असल्यामुळे अनेक ठिकाणची आता ती तस्करी थांबलेली आहे। त्या ठिकाणची ड्रग माफियांची जी काही दादागिरी होती ती पण थांबलेली आहे आणि त्या ठिकाणी आता नागरिक हे अतिशय चांगल्या पद्धतीने खुशाल असे जीवन जगत आहेत। त्या जुन्या काळामध्ये त्या भागामध्ये ड्रगची शेती पण होत होती, ती सगळीच्या सगळी शेती केंद्र सरकारच्या माध्यमातून उखडून फेकण्यात आलेली आहे। त्यामुळे जे काही आपल्या देशाच्या विरोधातील तत्त्व आहेत हे तत्त्व आता त्या ठिकाणापासून दूर गेलेले असल्यामुळे आता त्या ठिकाणी सुख समृद्धी आणि शांतता नांदत आहे, हे मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे। तेलंगणा आणि महाराष्ट्र या संदर्भामध्ये सातत्याने भूमिका घेताना पाहिलं, पण आता कळत आहे की तेलंगणाकडनं पैसेच आलेले नाहीत। या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करणार? मी त्याआधी सर्वप्रथम आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी माझ्या मराठवाड्याचं स्वप्न पाण्यासाठी मराठवाडा ग्रीड हे स्थापन करून पुरात जाणारं वाया जाणारं पाणी, कोकणातलं पाणी माझ्या मराठवाड्याला देण्याचा एक चांगला असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा जमिनीवर आणला, यशस्वी केला। त्याबद्दल मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल। लेंडी प्रकल्प जो आमचा नांदेडमध्ये होतोय तो तेलंगणाच्या आणि महाराष्ट्राच्या अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय, त्याचे देखील जनक देवेंद्र फडणवीस आहेत। लेंडी प्रकल्पाची यशस्वीता ही देवेंद्र फडणवीसांमुळेच अंमलात आलेली आहे। आत्ता मुळामध्ये आमची आणि विखे पाटलांसोबत सगळ्या लोकप्रतिनिधींसोबत बैठक झाली। आमचे नांदेडच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी पण त्याच्यामध्ये फॉलोअप घेतलेला होता। तेलंगणा सरकारचे 240 कोटी रुपये येणे बाकी असल्यामुळे
आम्ही आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आम्ही बैठक घेऊन 11 ऑगस्टला तेलंगणाच्या मंत्र्यांसोबत आणि त्यांच्या सचिवांसोबत एक बैठक ठेवलेली आहे. मी दिल्लीत येण्याचं कारण हे आहे की जलशक्ती मंत्रालयाच्या सचिव आणि मंत्र्यांच्या माध्यमातून तेलंगणा सरकारला आम्ही विनंती करून आमच्या भागात जी लेंडीचा प्रकल्प आहे, बाबळी बंधाऱ्याच्या संदर्भात आमच्या शेतकऱ्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत जे न मिळणार आणि त्यानंतरचं पण न मिळणारं पाणी आम्हाला मिळावं, यासाठी आम्ही तेलंगणा सरकारसोबत एक बैठक करणार आहोत. त्यासाठी मी जलशक्ती मंत्रालयातल्या सचिव आणि माननीय CR पाटील साहेबांना पण मी भेटायला आलेलो आहे आणि निश्चितच 11 ऑगस्टला तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकारचा हा जो काही सिंचनाचा जो विषय आहे, जो तिढा आहे, हा निश्चितच मिटला जाईल आणि तेलंगणा सरकारकडून 240 कोटी रुपये मिळाल्यानंतर लेंडी प्रकल्प जो देवेंद्रजींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, तो निश्चितच आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना संजीवनी देणारा ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.